नाशिकच्या स्फोटाच्या संदर्भातली आणि काल घडलेल्या दिल्लीच्या स्फोटाच्या संदर्भात अगदी थोड्याच वेळात एक महत्त्वाची बैठक होणार आहे। दिल्लीमधल्या गृह मंत्रालयामध्ये ही महत्त्वाची बैठक आयोजित करण्यात आली आहे। केंद्रीय गृह मंत्रालयामध्ये पुन्हा एकदा घडामोडींना वेग आलाय। अगदी आज सकाळी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या निवासस्थानी देखील एक महत्त्वाची बैठक पार पडलेली होती। हा सगळा तपास एनआयए कडे आता सुपूर्द करण्यात आलाय। अमित शहा यांनी दिलेल्या निर्देशांवरती आता पुन्हा एकदा ही महत्त्वाची बैठक थोड्याच वेळात पार पडेल। सोमेश कोलगे आमचे प्रतिनिधी आपल्याला अपडेट देत आहेत। सोमेश, ही एक पुन्हा एकदा महत्त्वाची बैठक होणार आहे अमित शहा यांच्या उपस्थितीत। या संपूर्ण आता सकाळी एक बैठक झाली, त्या बैठकीत या विस्फोटाच्या अनुषंगाने जे पुरावे आणि जी निरीक्षणं सगळ्या एजन्सीजनी नोंदवली होती त्या निरीक्षणांच्या आधारे आता निर्णय झाला की राष्ट्रीय तपास यंत्रणा नॅशनल इन्व्हेस्टिगेटिंग एजन्सी या सगळ्याचा औपचारिक दृष्टीने तपास करणार आहे। आणि त्यानंतर आता दुसरी एक महत्त्वपूर्ण बैठक होते। यामध्ये गृह मंत्रालयाचे वरिष्ठ अधिकारी आणि त्यासोबतच देशभरातील अंतर्गत सुरक्षेसंदर्भातील परिस्थिती, निमलष्करी दलांचे अधिकारी आणि हे सगळेजण उपस्थित असतील आणि या बैठकीमध्ये व्यवस्थित विस्तृत चर्चा होईल ती देशातील अंतर्गत सुरक्षेच्या सध्याच्या स्थितीवरती आणि त्यासोबतच भविष्यात करायच्या उपाययोजनांसंदर्भात आणि या घडलेल्या प्रकारानंतर विस्फोटानंतरच्या रणनीतीवरही चर्चा होईल। आणि त्यासोबतच या बैठकीमध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे भविष्यात जे निर्णय घ्यायचे त्या निर्णयाच्या दृष्टीने देखील काही विचारविमर्श उच्चपदस्थ अधिकाऱ्यांसोबत करणार असल्याचं कळतंय। आता दुपारी ही बैठक सुरू होते, अगदी काही मिनिटात या बैठकीला सुरुवात होईल। सर्व वरिष्ठ अधिकारी हे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याकडे पोहोचायला सुरुवात झाली आहे। अगदी या बैठकीचे ताजे अपडेट्स तुमच्याकडून घेत राहू। तुर्तास धन्यवाद माहितीसाठी।